मजदूरों का काम करते हो, आपको तकलीफ नहीं होती? जब दर्द होती है नहीं? तो क्या करना, कमाना तो पड़ेगा, कमाएंगे नहीं तो कौन देगा। नहीं तो घर नहीं चलता। हाँ, घर नहीं चलेगा, कौन देगा, कोई तो देने वाला नहीं है, काम नहीं करेंगे तो। डॉक्टर के पास चलना पड़ा, ज़्यादा दर्द हो गया तो फिर गोली वोली खा लेंगे दर्द के, फिर हाँ। काम आना पड़ता है। कितने दिन में आप अपने बच्चे को मिलने जाती हो? कितने महीनों कभी बाद? 6 महीना, कभी 8 महीना, ऐसे रह के चले जाते हैं। फिर वहाँ 2 महीना 3 महीना रहते हैं, फिर वापस आ जाते हैं। महिलाओं के वो दिन 5 दिन बहुत मुश्किल वाले होते हैं पीरियड के दौरान, उस दिन क्या करता है वो? काम ही करता है। दर्द नहीं होता? नहीं, आदत पड़ गए। आदत पड़ गई हो. नमस्कार दर्शक, तरुण भारत संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जातोय. आज तुम्ही दिवसभर अनेक कर्तृत्ववान यशस्वी महिलांच्या स्टोऱ्या ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, बघितल्या असतील, पण आज तरुण भारत तुम्हाला कष्टकरी होतकरू महिलांच्या स्टोरी या जागतिक महिला दिनानिमित्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि याच अनुषंगानं मी सध्या कोल्हापुरातील एका बांधकाम साईटवरच आले आहे आणि इथल्या काही बांधकाम कामगार महिला आहेत. आपण त्यांचं आयुष्य जाणून घेणार आहोत. या जागतिक महिला दिनाला त्या कशा बघतात हे आज आपण या स्पेशल एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. कोल्हापुरातील एका बांधकाम साईटवर सकाळपासून महिलांची धावपळ सुरू होते. डोक्यावर वीट, वाळू आणि सिमेंटची घमेले उचलत त्या उंच इमारती उभ्या करण्यासाठी दिवसभर मेहनत करताना दिसतात. उन्हाचा तडाखा असो किंवा धुळीचा मारा, या महिलांचं काम थांबत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीनुसार सक्रिय बांधकाम महिला कामगारांची संख्या तब्बल 78,585 इतकी आहे. या महिलांपैकी अनेक जणी परराज्यातून कामाच्या शोधात कोल्हापुरात आल्यात. कुणी झारखंडची, कुणी बिहारची, तर कुणी उत्तर प्रदेशची. परप्रांतातून स्वतःचं गाव, आपली माणसं मागे ठेवून त्या इथं रोजंदारीवर काम करतात. या महिलांपैकी अनेक महिला अशिक्षित आहेत. आयुष्यात शिक्षणाची संधी त्यांना मिळाली नाही. मात्र त्यांची इच्छा एकच आहे, आपली मुलं आपल्यासारखी अशिक्षित राहू नयेत. म्हणूनच घर चालवण्यासाठी आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या तासनतास कष्ट करत असतात. थकवा जरी जाणवला तरी मुलांचा चेहरा समोर घेऊन त्या महिला पुन्हा कामाला लागतात. सकाळी काम करायचं, रात्री जेवण करायचं, पुन्हा सकाळी उठायचं आणि काम करायचं, ही त्यांची दिनचर्या ठरलेलीच आहे. रोजंदारीवर काम असल्यामुळं सुट्टी घेणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. कारण एक दिवस कामावर गेल्या नाहीत तर त्या दिवसाचं पैसे थेट कमी होतात. आज सुट्टी घेतली तर पैसे कट होतील. पैसे कमी झाले तर मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करणार, घर कसं चालणार, या विचाराने अनेक महिला तब्येत बरी नसतानाही कामावर येतात. इतकंच नाही, महिलांच्या मासिक पाळीच्या दिवसामध्येही त्यांना विश्रांती घेणं शक्य होत नाही. वेदना असतानाही त्या डोक्यावर ओझं उचलत काम करत राहतात. कारण त्यांच्या मनात सतत एकच विचार असतो, आपल्या मुलाचं भविष्य. माझ्यासोबत एक महिला कामगार आहे ज्या छोट्याशा बाळाला घेऊन बसलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची स्टोरी जाणून घेऊया. मी त्यांना हिंदीमध्ये प्रश्न विचारणार आहे कारण की त्यांना हिंदी येतं, मराठी थोडं समजत नाही. सो मी त्यांच्याशी बोलतो. आपका नाम क्या है? अमरीका बाई। अमिता? अमरीका बाई। अमेरिका. कहाँ से आए हो आप? छत्तीसगढ़ से। छत्तीसगढ़ से. हाँ। कितने दिन हो गए आप यहाँ आ गए? यहाँ 2-3 साल हो गए यहाँ रहते हुए। कितने साल? 2-3 साल हो गए यहाँ रहते हुआ। पहले ये पूना में था, हाँ ये हिमाचल में काम किया था, हाँ. उसके बाद यहाँ लगे हम लोग। कहाँ आपका गांव कहाँ है छत्तीसगढ़ में? छत्तीसगढ़ में। प्रॉपर छत्तीसगढ़ से. हाँ। कितने दिन से आप यहाँ काम कर रही हो? 2-3 साल हो गए. हाँ, 2-3 साल हो गए यहाँ रहते हुए। पढ़ाई कितनी हुई है आपकी? पढ़ाई हम लोग नहीं पढ़े हैं। क्यों नहीं पढ़ा? हम लोग को हमारे माँ बाप जाओ से बोलता है ना, हाँ. तो मैडम लोग मार देता है कि आपस फिर के आ जाते। फिर हम लोग नहीं गया, आपस आ गया। आप नहीं, आप पढ़ाई नहीं किया? पढ़े ही नहीं किए। कितने साल से आप ये काम कर रही हो? हम लोग को हो गया 20 साल हो गया। 20 साल हो गए. सुबह कितने बजे उठती हो? सुबह 5 बजे 4:30 बजे उठना पड़ता है काम करने के लिए। हाँ. उसके बाद आपकी दिनचर्या कैसी होती है? सुबह उठेंगे तो खाना बनाएंगे, फिर नहाना धोना है, फिर काम में 7 बजे सुबह आना पड़ता है। उसके बाद यहाँ कितने से कितने बजे आप यहाँ काम अभी करते यहाँ हो? खाना खाए जाएंगे 10 बजे। हाँ। सुबह 7 बजे से 10 बजे खाना खाने के लिए। हाँ.
फिर उसके बाद 2 बजे जाते हैं। हाँ। उसके बाद 6 बज जाता है, कभी 6:30 भी बज जाता है। जब ये मजदूरों का काम करते हो आपको तकलीफ नहीं होती? जब दर्द होती है तो क्या करना, कमाना तो पड़ेगा, कमाएंगे नहीं तो कौन देगा। कमा नहीं तो घर नहीं चलता। हाँ, घर नहीं चलेगा, कौन देगा, कोई तो देने वाला नहीं है, काम नहीं करेंगे तो। आपके बच्चे कितने हैं? मेरे बच्चे 6 है। 6 है। हाँ, ये लड़के मेरे 5 बेटे हैं। 5 बेटे। वो कहाँ है? वो गाँव में रहते हैं। गाँव में क्या करती है? गाँव में पढ़ाई कर रही है। पढ़ाई हाँ। कर रही हो। जब आप ये सब देखती हो अपनी लाइफ में, आप जो हर रोज संघर्ष करती हो, हाँ। अपने बच्चों को देखकर आप क्या सोचती हो? जैसे कुछ बन जाए, बड़ा होके अपने। बड़ा होकर कुछ बन जाए। हाँ। महिलाओं के 5 दिन बहुत मुश्किल होते हैं। हाँ। पीरियड होती है, दर्द होता है, उस दिन क्या करती हो आप? क्या करना है, फिर आना पड़ेगा। दर्द मजदूर काम नहीं करेंगे तो क्या करना मैडम, तभी से आना पड़ता है। घर में बैठे रहेंगे तो ज़्यादा भी तो नहीं चलता है। जैसे डॉक्टर के पास चलना पड़ा, ज़्यादा दर्द हो गया तो फिर गोली खा लेंगे दर्द के, फिर काम में आना पड़ता है। आपको सरकार से कोई मदद मिलती है? मदद कहाँ, जैसे बोलो। नहीं मिलती? क्या कुछ नहीं मिलता? सरकार से कोई मदद नहीं मिलती? सरकार तो ऐसे महीने में 1000 रुपया देता है। हाँ। उसके बाद उसके बाद 1000 रुपये में का गुजारा होगा। मेरे 6 लड़की, 5 लड़की, 1 लड़का, 6 बच्चे हैं। और जो अपना 8 लोग हो गए ना। डर नहीं लगता? ये रिस्की बहुत काम है। तो क्या करना, डर लगेगा तो कैसे चलेगा गुजारा। अभी तो देखना पड़ेगा, बच्चे छोटे छोटा। आपका बच्चा है साथ में? हाँ। उसे लेके काम करती हो, तकलीफ होती होगी ना? हाँ, बच्चे को साथ लेकर काम लेकर जाना पड़ेगा। बच्चे को छोटा है तो कहाँ छोड़ के आना पड़ेगा। फिर क्या करती हो? उसे यहाँ सुनाती हो? यहाँ बैठा देते हैं, बैठो, खाने के देते हैं, कुछ खेलता रहता है। खाने नहीं देंगे तो फिर रोएगा तो काम कैसे चलेगा। फिर रोएगा तो काम नहीं कर पाएंगे, इसलिए थोड़ा बहुत कुछ खाने के लाएंगे ना। यहाँ बैठा देते हैं, खेलते रहता है थोड़ा देर के लिए। घर की याद नहीं आती आपको? घर की याद आता है। फोन में बच्चे लोग को रोज फोन में बात किया करते हैं। बच्चे लोग है ना। कितने दिन में आप अपने बच्चे को मिलने जाती हो? कितने महीनों बाद? कभी 6 महीना, कभी 8 महीना, ऐसे रह के चले जाते हैं। फिर वहाँ 2 महीना 3 महीना रहते हैं, फिर वापस आ जाते हैं। जब प्रेगनेंसी होती है उस टाइम भी काम करती हो आप? हाँ, करते हैं। कितने मंथ तक करती हो? सॉरी, जैसे बच्चा पैदा होता है। हाँ। 15 दिन बाद बाद में रहता है, 15 दिन। फिर 15 दिन। हाँ, उसके बाद फिर काम में चल। नहीं, 9 महीने आप काम करती हो? हाँ, पीरियड हाँ, पूरा 9 महीने, 10 महीना भी कर लेते हैं पूरा पैदा होने तक। आता आपण अमरिकाबाई यांच्याशी संवाद साधला आणि संवाद सांगताना त्यांच्या आयुष्याबद्दल तिने अनेक गोष्टी, बऱ्याच गोष्टी तिने आपल्याला सांगितल्या आहेत. जसे की त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही आहे आणि शिक्षण पूर्ण न झाल्यामुळं ते मजुरीचं काम करत आहेत आणि मजुरी करताना 2 वर्षाच्या मुलांना सांभाळत त्या काम करतात आणि जेव्हा त्यांचं शरीर दुखतंय तेव्हा ते मेडिसिन घेऊ काम करतात. काम नाही केलं तर घर कसं चालणार आणि घर नाही चाललं मुलांचं शिक्षण कसं पूर्ण होणार या विचारानं त्या आजारी असताना सुद्धा सुट्टी घेत नाही. म्हणजे किती त्यांची संघर्षाची कहाणी आहे हे आपल्याला त्यांच्या बोलण्यात समजतं. या साईटवर आणखी एक वेगळं चित्रही पाहायला मिळतं. काही महिलांची लहान मुलंसुद्धा त्यांच्यासोबतच साईटवर असतात. आई काम करत असताना ही मुलं कधी वाळूत खेळतात, कधी बाजूला बसून मोबाईल पाहताना दिसतात. एका बाजूला आई डोक्यावर वीट उचलत इमारत बांधत असते आणि दुसऱ्या बाजूला तिचं छोटं मूल त्या धुळीतच आपलं बालपण घालवत असतं. महिला दिनाच्या दिवशी महिलांच्या प्रगतीबद्दल मोठ्या चर्चा केल्या जातात. पण या कष्टकरी महिलांचं आयुष्य पाहिलं की महिलांच्या संघर्षाची खरी जाणीव होते. कारण या महिलांसाठी प्रत्येक दिवस हा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी केलेल्या त्यागाची कहाणी आहे. एकीकडे आपला भारत आधुनिक जगामध्ये प्रवेश करते. आपल्या भारतातील पहिली महिला इंदिरा गांधी जी आहेत, पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी आहेत, पहिली महिला अंतराळवीर सुनीता विलियम्स, कल्पना चावला आहेत. एकीकडं एक महिलांनी
आपल्या भारताचा इतिहास घडवला आहे, तर त्याच जगामध्ये त्याच युगामध्ये दुसरीकडं महिला बांधकाम कामगार महिला आपलं रोजचं आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. आपलं रोजचं पोट भरण्यासाठी, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी दिवस रात्र या वाळूच्या खरीमध्ये त्रास होत असून सुद्धा काम करत आहेत. जर आपण काम नाही केलं तर आपलं घर चालणार नाही, जर आपण काम नाही केलं तर आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण होणार नाही. आपण अशिक्षित आहोत पण आपली मुलं अशिक्षित राहू नये यासाठी या महिला रात्रंदिवस झटत आहेत. आपल्या मुलांना मोठं बनवायचं आहे, मोठं स्वप्न तिने या मुलांसाठी पाहिलेलं आहे. ही दुसरी बाजू तरुण भारतनं तुमच्यासमोर मांडण्याचा या महिला दिनाच्या निमित्तानं प्रयत्न केला आहे. तुम्हाला या महिलांच्या स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन अपडेटसाठी तरुण भारतला फॉलो करायला विसरू नका.